या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत मंत्री अतुल सावे जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार। मतीन पटेलच्या घर आणि कार्यालयावर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी ही कारवाई होताना दिसतीये। हॅलो, बोला। कसं आहे, बेकायदेशीर बांधकाम केलेलं असल्यामुळे आणि देशद्रोही ऍक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या मुजरिमाला, एखाद्या ऍक्टिव्हिस्ट अशा महिलेला ज्या घरात त्यांनी म्हणजे हाईड करून ठेवलं, अशा या घर मालकाला आणि या लोकप्रतिनिधीच्या घरावर कारवाई करणं ही अतिशय उचित कारवाई आहे आणि कठोर कारवाई करून कठोर गुन्हा त्यांच्यावर दाखल करून कारवाई झाली पाहिजे। सावेजी, या सगळ्या प्रकरणी आता एक मुद्दा असाही उपस्थित होतोय, निदा खानला आश्रय दिला, अर्थात जसा तुम्ही उल्लेख केला की देशद्रोही या अनुषंगानं ही कारवाई होताना दिसते। पण ज्यावेळी हे इमले उभे राहत होते, ज्यावेळी हा सगळा पसारा केला जात होता, तेव्हा तो अधिकृत आहे की अनधिकृत याची खातरजमा करण्याची मनपाला गरज वाटली नाही की कानाडोळा करण्यात आला? आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर हे अतिक्रमण असल्याचं कळतंय, हे अनधिकृत असल्याचं कळतंय आणि तोडक कारवाई होतीये। आधी अनधिकृत सगळीकडे भरपूर आहेत, महापालिकेने कारवाई केलीच पाहिजे, त्याबद्दल काही शंका नाही। पण हे काय क्रिमिनलने या ह्याच्यात प्रोटेक्शन दिलं, त्यांना लपवून ठेवलं, दडपून ठेवलं, त्याच्यामुळे ही सिरियस कारवाई आहे। सिरियस अशा याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे। अगदी, म्हणजे थोडक्यात या आता सगळ्या प्रश्नी आवाज उठवत असताना आधी घर किंवा कार्यालय अधिकृत आहे की नाही हे तपासणं, खातरजमा करणं फार बंधनकारक। 100% याच्यात कारवाई झाली पाहिजे, हाच आमचा आग्रह आहे। अगदी, या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत तुमच्यापर्यंत काय काय आउटपुट्स मिळालेले आहेत? आतापर्यंत घरावर, कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, जिथं निदा खान होती त्या घरावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। काय आणखी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतायत? नाही अपडेट, हॅलो हॅलो, बोला ना सर, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचतोय। कसं आहे, मतीन हा अगोदरही त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि अशा क्रिमिनलच्या घरात त्याने लपवून ठेवलं। अतिशय त्याच्यावर तर मोकासारखा कायदा लावला पाहिजे। त्याने जो देशद्रोही ऍक्टिव्हिटी करतो, देशाच्या एखाद्या क्रिमिनलला प्रोटेक्शन देतो, जी वॉन्टेड आहे अशा लेडीला त्याने घरात प्रोटेक्शन दिलं, अशा याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। त्याला मोकासारखा याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर। अगदी सावेजी, ही कारवाई होण्यापूर्वी म्हणजे आज पहाटे 6:15 वाजता या कारवाईला सुरुवात झाली, पण इम्तियाज जलील रात्री 12 वाजताच या ठिकाणी पोहोचलेले होते, मतदारसंघात पोहोचलेले होते, असं सुद्धा कळतंय प्राथमिक दृष्ट्या की त्यांनी त्या कुटुंबियांशी संवाद साधला, संपर्क साधला। मतीनला प्रोटेक्शन देणारे त्यांचे नेते इम्तियाज जलील यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की तुम्ही त्यांचे जे भाषण आहेत ते असे प्रोत्साहक करणारे भाषण आहेत, त्या इम्तियाज जलीलवर पण कारवाई झाली पाहिजे आणि हे माहिती केली पाहिजे की निदा खान ही कोणाची नातेवाईक आहे, ती का तिला प्रोटेक्शन दिलं जातं, एवढं का MIMचे सगळे नगरसेवक आणि नेते त्यांचे ओबीसी असो, इम्तियाज जलील असो, हे तिला प्रोटेक्ट करतायत, ह्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत, हे जे प्रोत्साहक भाषण करतायत। या सगळ्या प्रश्नी सरकार स्तरावर काही चर्चा, काही बैठक? सरकारमध्ये सरकार ऑलरेडी पोलीस कमिशनरना यांना आम्ही विनंती केली आहे की या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून। अगदी सावे सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।